श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण होतो आपल्या 35व्या अध्यायाच्या मध्यंतरावरती। तर तिथे आपण पाहिलं की दत्तविप्रांच्या पत्नी म्हणाल्या, गुरुदेव आता एकच कृपा करा, माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे एखादे प्रभावी व्रत आचरण सांगा। श्री गुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा। या व्रतात दिवसभर उपवास करावा आणि प्रदोष समयी शिवजींची पंचोपचाराने किंवा षोडशोपचाराने पूजा करून सायंकाळी भोजन करावे। स्कंद पुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगतो। आर्यव्रताचे राजा त्रिविक्रमा यांच्या कन्या सीमंतिनी यांना 14व्या वर्षी वैधव्य योग होता। त्यांनी ज्ञान वैकल्यांच्या पत्नी मैत्रेयी यांच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरणास प्रारंभ केला। त्या 14 वर्षाच्या असताना चित्रवार्म्यांनी दैवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजाचे पुत्र चित्रागंध यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला। विवाहानंतर त्यांनी नवपरिणीत दाम्पत्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले। एके दिवशी राजपुत्र चित्रागंध जलक्रीडेसाठी यमुनेवर गेले असता पाण्यात बुडून अदृश्य झाले। त्यांचा थांगपत्ता लागला नाही, त्यामुळे दोघी राजघराण्यावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली। सीमंतिनी अपार शोक केला। मग त्या माहेरीच राहिल्या आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणे आणि दृढ निश्चयाने श्रद्धेनेच आचरू लागल्या। पुत्र निधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभारात लक्ष नाही हे पाहून त्यांच्या गोत्रजांनी त्यांना त्यांच्या पत्नींना कैद करून सर्व राज्य बळकावले। इकडे यमुनेत बुडालेल्या चित्रागंधांना नागकन्यांनी तक्षकाकडे नेले। ते शिवभक्त आहेत हे कळता तक्षकांनी त्यांचा सन्मान केला आणि 3 वर्षे आपल्याकडेच ठेवून घेतले। मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्यांना निरोप दिला। त्या समयी आपल्या एका पुत्रांना त्यांच्या समवेत पाठवले। अश्वारूढ चित्रागंध पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आले। त्या दिवशी सोमवार असल्यामुळे सीमंतिनी स्नानासाठी नदीवर आल्या होत्या। त्या विधवेच्या वेशात असूनही चित्रागंधांनी त्यांना ओळखले, पण त्यांच्या तेजस्वी स्वरूपामुळे सीमंतिनीने त्यांना ओळखले नाही। चित्रागंधांनी त्यांची चौकशी केली। त्यांच्या सख्यांकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून ते मनोमन चिडले होते। 3 दिवसांनी मी तुम्हा पती पत्नींची भेट घडवतो असे सांगून ते निघून गेले। तक्षकांच्या पुत्रांनी राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला। इंद्रसेनांना व त्यांच्या राणींना बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसवले। तक्षक पुत्रांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व चित्रागंधाच्या भेटीस नेले। त्यावेळी आपल्या पुत्रांना सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला। मग चित्रागंध आर्यावर्तास आले। त्यांना जिवंत पाहून त्रिवर्मा व सीमंतिनीचा आनंद गगनात मावेना। राजाने चित्रगंधा व सीमंतिनीचा पुन्हा विवाह लावला। तक्षक पुत्र स्वगृही परतले व त्या दोघांनी पुष्कळ वर्षे राज्य केले। तर मित्रांनो, इथे आपला हा 35वा अध्याय संपत आहे। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा। श्री स्वामी समर्थ।